नमस्कार, मी अक्कलवार सर, संचालक परिश्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग यवतमाळ. आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण नफा तोटा या प्रकरणावर जवळपास 10 प्रकार बघितले आहे. आता आपण 11व्या प्रकारापासून सुरुवात करणार आहे, तर काळजीपूर्वक लक्ष द्या. पहा काय म्हटलं आहे. पहिला प्रश्न आहे प्रकार नंबर 11, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. एक वस्तू 2100 रुपयाला विकल्यामुळे 30% तोटा होतो. तोटा म्हटला आहे, तोटा होतो. ती वस्तू किती रुपयाला विकली तर 10% नफा होईल. किती रुपयाला विकली तर 10% नफा होईल असं म्हटलं आहे त्यांनी. आपल्याला मग 30% तोट्याचा काय 10% नफा करून घ्यायचा आहे. म्हणजे काय करता येईल पहा, मांडणी करून घेतो. 2100 रुपयाला विकल्यामुळे 30% तोटा. म्हणजे मला सांगा, जर 2100 रुपयाला मी वस्तू ती विकली तर 30% तोटा झाला. 30% तोटा म्हणजे काय, या ठिकाणी लिहून घेतोय मी 70. का बरं 70 लिहिले, तर या ठिकाणी लिहून घेतोय तोटा म्हणजे 100 वजा 30. हे लक्षात, 100 वजा 30 म्हणून हे किती झाले 70. तर यांनी काय म्हटलं आहे, वस्तू किती रुपयाला विकली तर 10% नफा होईल. नफा म्हणजे काय, तर नफा म्हणजे 100 वर जास्त आहे 10%. याचा अर्थ काय, तर 110 इकडे क्वेश्चन मार्क. लक्षात आलं तुमच्या. इथे 100 मधून 30 वजा करा, कारण 30% तोटा म्हटलं. इथे 100 वर 10 वाढवा, कारण यांनी 10% नफा म्हटलं. तोटा म्हटलं तर 100 मधून वजा करायचे, नफा म्हटलं 100 मध्ये ॲड करायचे. एवढंच लक्षात ठेवायचं आहे. बस झाला. याचा तिरपा गुणाकार केला असा की उत्तर मिळते तुम्हाला. पहा लक्ष द्या. हा 2100 गुणिला काय तर 110. ओके, आणि भागाकारात काय येईल तो 70. बस झाला आहे. पहा लक्ष द्या. 0 0 हा कटला. ठीक आहे. 7 1 7, 7 त्रिक 21. काय राहिलं 11 त्रिक 33. आणि 0 किती 1 2 1 2. याचा अर्थ आपलं हे उत्तर किती 3300 असं हे उत्तर मिळते. म्हणजे काय, किती रुपयाला विकली तर 10% नफा होईल, तर 3300 रुपयाला विकली तर 10% नफा होईल. येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. याच पद्धतीचं परत एक गणित बघू. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 11, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. काय म्हटलं आहे, एक वस्तू 2500 रुपयाला विकल्यामुळे 25% तोटा होतो. ती वस्तू किती रुपयाला विकली तर 14% नफा होईल. आता 25% तोटा आणि 14% नफा करायचा म्हणजे काय होईल पहा. 2500 रुपये लिहून घेतो मी. 2500 रुपयाला विकल्यामुळे किती टक्के तोटा, 25% तोटा. 100 मधून 25 वजा करा, 75 या ठिकाणी ठेवा. याला लक्षात परत इथे लिहून घेतो वाटल्यास. 100 वजा 25 केले, 25% तोटा म्हटलं म्हणून येईल लक्षात. चला, तर समोर काय म्हटलं, ती वस्तू किती रुपयाला विकली तर 14% नफा. 14% नफा, 100 वर 14%, याचा अर्थ काय 114. या ठिकाणी लिहितोय 114 इकडे क्वेश्चन मार्क. बस झाला आहे. यांचा गुणाकार करायचा आहे आपल्याला. पहा लक्ष द्या. हा तिरपा गुणाकार करू. 2500 गुणिला हा 114 आणि भागाकारात राहील ते फक्त 75. ओके, पहा लक्ष द्या. याने याला भाग देतोय. 25 1 25 आणि 25 त्रिक 75. ठीक आहे. याने याला भाग देऊ. पहा 3 1 3, 3 त्रिक 9, या ठिकाणी 2 राहिले म्हणजे 24 राहिले. 3 8 24 हा कटला. येईल लक्षात. म्हणजे राहिला काय 38 या ठिकाणी घेऊन घ्यायचा आणि 2 0 बाकी आहे. 1 आणि 1 2, इथे 2 0 देऊन द्या. याचा अर्थ आपलं उत्तर काय मिळते ते पहा, तर 3800 असं हे उत्तर मिळते. येईल लक्षात. चला लिहून टाका 3800. त्यानंतरचा नवीन एक प्रकार बघू आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 12, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटलं आहे पहा, एक वस्तू 12% नफ्याऐवजी 16% नफ्याने विकली तर 180 रुपये जास्त मिळतात. तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती. खरेदी किंमत काढायची आहे. याने टक्केवारी दिल्या आहेत पहा. 12% नफ्याऐवजी 16% नफ्याने विकली म्हणजेच काय, दोघांमधला फरक काढून घेऊ आपण. पहा लक्ष द्या. हे 12% वजा किती टक्के 16%, या टक्केवारीमधला फरक कितीचा आहे तर 4%चा आहे. येईल लक्षात. 4% म्हणजे काय, तर 180 रुपये. पहा हे याच्यापेक्षा हा जास्त आहे 4%, मग इथे 180 रुपये जास्त म्हटलं आहे. म्हणजेच काय, हे 4%. पहा लक्ष द्या. हे 4% बरोबर 180. तर यांनी काय म्हटलं, खरेदी किंमत काढा. खरेदी किंमत म्हणजे पूर्ण किंमत किती. पूर्ण म्हणजेच काय, टक्केवारीच्याच खाली 100 लिहायचे. 100% बरोबर किती. बस झालं. तिरपा गुणाकार केला की उत्तर मिळते आपल्याला. पहा लक्ष द्या. हा 100 गुणिला हा 180 आणि भागाकारात काय ते 4. हे लक्षात. पहा याने याला भागण्यापेक्षा याने भागतो, चालते. इथे भागला तरी चालते. पहा 4 1 4. ठीक आहे ना. 4 चोक 16 राहिले 2 आणि 4 25 कटला. हे लक्षात. काय राहिलं या ठिकाणी 45. मग 45 हा असाच लिहून टाकतो आहे. 0 1 2 1 2 म्हणजे आपलं उत्तर किती ते 4500
असं हे उत्तर मिळते. येईल लक्षात. चला लिहून टाका. किती खरेदी किंमत किती राहील ते 4500 राहील. याच पद्धतीचं परत एक गणित बघू. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 12 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटलाय पहा. एक वस्तू 25% नफ्याऐवजी 30% नफ्याने विकली तर 460 रुपये जास्त मिळतात, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. परत त्याच पद्धतीने काढायचं आहे. वस्तूची खरेदी किंमत आपल्याला काढायची आहे. 25% नफ्याऐवजी 30% नफा म्हणजे किती टक्के जास्त झाला. 5%. 5 सोडून घेतो या ठिकाणी. 25% आणि वजा हे किती 30%. या दोघांमधला टक्केवारीतला फरक किती तर 5%. हे महत्त्वाचं आहे. 5% जास्त आहे म्हणून 460 रुपये जास्त म्हटलं आहे त्यांनी. याचाच अर्थ काय, हे 5% बरोबर किती तर 460. मग एकूण टक्केवारी म्हणजेच काय खरेदी किंमत मिळते आपल्याला. मग या ठिकाणी लिहा 100% बरोबर क्वेश्चन मार्क. बस झालं आहे. येईल लक्षात. काय करता येईल पहा. हा 100 गुणिला तो 460 आणि भागाकारात किती हा 5. बस झाला आहे. 5ने इथे भागतो आहेत पहा. इथे डायरेक्ट मग 0 देता येईल आपल्याला. लक्ष द्या. 5 1 5, 5 7, 5 9 बघा. 5 7 नाही 5 9 45. या ठिकाणी राहिला 1 आणि 5 दुने 10. व्यवस्थित भाग द्या. येईल लक्षात. पहा 92 गुणिला 100 म्हणजे काय हे 9200 होते. म्हणजे 92 असेच लिहून टाका आणि हे 2 शून्य देऊन द्या. येईल लक्षात. म्हणजे उत्तर काय मिळते तुम्हाला या गणिताचं तर ते मिळते 9200. येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. त्यानंतरचा आपण एक प्रकार बघू नवीन. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 13 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. एक विक्रेता खरेदी विक्रीच्या 20-25 या प्रमाणात व्यापार करतो. गुणोत्तरात दिलाय पहा. 20-25 या प्रमाणात व्यापार करतो तर त्याचा शेकडा नफा किती. आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे. पहा काय म्हटलंय. खरेदी विक्रीच्या म्हणजे पहिली खरेदी नंतर विक्री. मग खरेदी किती आहे या ठिकाणी पहा तर 20 आहे आणि विक्री किती दिली आहे या ठिकाणी तर पहा 25 दिली आहे. मग मला सांगा खरेदी किती रुपयाची केली. समजा रुपये, समजा गुणोत्तराच्या ठिकाणी रुपये घेऊ आपण अंदाज एक. तर पहा काय होईल. 20 रुपयाची खरेदी केली आणि 25 रुपयाची विक्री केली म्हणजे 5 रुपये नफा झाला. मग हे 5 रुपये जो नफा आहे अंशात लिहितोय आपण आणि खरेदी किंमत नेहमी काय छेदात लिहित असतो म्हणजे ह्या ठिकाणी हे 20 बस झाला आहे. बरोबर काय होईल. यांनी शेकडा म्हटला आहे पहा. शेकडा नफा किती म्हणून याला गुणा 100ने बस झाला. हा नफा मिळतो आपल्याला. येईल लक्षात. काय होईल पहा. 5 1 5, 5 चोक 20, 4 1 4, 4 दुने 8, 2 राहिले 4 25. म्हणजेच काय 4ने जर 100ला भागलं तर 25 मिळते. म्हणजे या ठिकाणी किती टक्के नफा झाला हा 25% नफा होतो. 25% नफा. येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका. त्यानंतरचं परत एक याच पद्धतीचं पाहू. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 13 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. एक विक्रेता खरेदी विक्रीच्या 40-45 या प्रमाणात व्यापार करतो तर त्याचा शेकडा नफा किती. काय म्हटलंय 40-45. पण 40-45 काय आहे खरेदी विक्रीच्या म्हणजे खरेदी किती आहे तर पहा खरेदी बरोबर हे 40 आहे आणि विक्री किती आहे तर विक्री आहे ती 45. मग मला सांगा 40 रुपयाची खरेदी केली आणि 45 रुपयाला विकले म्हणजे 5 रुपये बेनिफिट. याचा अर्थ 5 रुपये काय फायदा झाला. मग मला सांगा छेदामध्ये काय लिहितो आपण खरेदी किंमत काय लिहिलं 40 बस झालाय. गुणाकारात काय शेकडा म्हटलं म्हणून गुणिला 100 बस झालाय. हे आपल्याला सोडवायचं आहे. पहा लक्ष द्या. कुठे भाग देऊ. 5 1 5, 5 8 40. 8ने 100ला पूर्ण भाग जात नाही. पॉईंटमध्ये उत्तर मिळते. तर पहा या साईडला काढून घेतोय मी. या 100ला भागतोय कितीने तर 8ने. लक्ष द्या. 8 1 8 किती राहिले याच्यातले 10 मधले 8 गेले 2 राहिले हात 0 इथे घेतोय. म्हणजेच काय तर 8 दुने किती झाले हे 16. आता 20 मधून 16 गेले 4 राहिले एक्स्ट्रा 0 घेतला म्हणून पॉईंट देतो आहे आणि 8 पंच किती हे 40 पूर्ण. याचा अर्थ आपलं उत्तर किती मिळते तर हे उत्तर मिळते या गणिताचं 12.5% नफा. येईल लक्षात. काय मिळते 12.5%. सोडवता येईल. बस त्याच पद्धतीने खरेदी विक्री. खरेदी विक्रीमधला नफा काढला. छेदामध्ये खरेदी किंमत लिहायची गुणिला 100. गुणिला 100 कशासाठी करतोय आपण कारण टक्केवारीमध्ये उत्तर काढायचं आहे म्हणून. बस झालं. हे सोडवायचं. उत्तर मिळालं काय 12.5%. येईल लक्षात. चला हे लिहून टाका. त्यानंतरचा प्रकार बघू आता एक. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 14 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. एक विक्रेता खरेदी विक्रीच्या 40-30 या प्रमाणात व्यापार करतो तर त्याचा शेकडा तोटा किती. आता काय म्हटलंय त्यांनी तोटा काढायला लावला आहे आपल्याला. पहा काय म्हटलंय खरेदी विक्रीच्या. खरेदी किती आहे पाहून घेऊ. सुरुवातीची खरेदी किती 40. नंतर विक्री. विक्री कितीची आहे तर 30चीच आहे. पहा लक्ष द्या.
40 रुपयाची खरेदी केली आपण आणि 30 रुपयाची विकून टाकली म्हणजे आपला तोटा होईल. खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत लहान आहे म्हणजे तोटा व्हायला पाहिजे. मग तोटा किती, तर या दोघांमधला फरक कितीचा आहे, 10चा. 10 झाला तोटा, खरेदी किंमत किती, 40. 40वर 10 तोटा म्हणजे काय, छेदामध्ये लिहिली मी 40 आणि टक्केवारी म्हटलं म्हणून गुणिला 100. बस झाला. हा तोट्यामध्ये उत्तर मिळते आपल्याला. पहा लक्ष द्या, हा शून्य कटला, 4ने जर 100ला भागलं तर 25 उत्तर मिळते. 25 चोक किती होते, हा 100. येईल लक्षात. पण या ठिकाणी आपलं उत्तर काय, 25% तोटा. हे लक्षात घ्या, तोटा होईल हा 25%. चला व्यवस्थित लिहून टाका. यानंतरचं परत एक गणित पाहू याच पद्धतीचं. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 14, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. काय म्हटलं आहे पहा, एक विक्रेता खरेदी विक्रीच्या 25/15 या प्रमाणात व्यापार करतो तर त्याचा शेकडा तोटा किती. परत त्याच पद्धतीने काय म्हटलं, तोटा आपल्याला काढायचा आहे. आणि काय म्हटलं, खरेदी विक्री. पहिले खरेदी लिहून घेऊ. खरेदी किती दिली आहे त्यांनी पहा, तर 25. आणि विक्री किती दिली आहे, तर पहा हे विक्री दिली आहे त्यांनी 15. येईल लक्षात. मला सांगा, खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत हे कमी आहे म्हणून तोटा व्हायला पाहिजे. येईल लक्षात. आता पहा, या दोघांमधला फरक कितीचा आहे, 25मधून 15 गेले हे 10. 10चा तोटा आहे तर खरेदी किंमत कितीवर, 25वर. या ठिकाणी लिहितो मी 25वर 10% तोटा. मग हे शेकडेवारी किती, येईल लक्षात. तर पहा आता काय होईल, 25 एक 25 आणि 25 चोक 100 डायरेक्ट. ठीक आहे, 25 एक 25, 25 चोक 100 आणि 10 दोने 10 चोक. पहा लक्ष द्या, 10 चोक किती, तर 40. हे 40% काय होईल या ठिकाणी, तोटा होईल. येईल लक्षात. चला लिहून टाका, उत्तर काय, 40% तोटा राहील. येईल लक्षात. चला त्यानंतरचं प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 15, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. एक पुस्तक विक्रेता 20 रुपये प्रति डझनवर नफा कमवितो जर त्याने 4844 रुपयाला 7 डझन पुस्तक विकले तर 1 डझन पुस्तकाची खरेदी किंमत किती. खरेदी किंमत आपल्याला त्यांनी विचारलं. काय खरेदी किंमत विचारली आहे आणि त्यांनी पुस्तक दिले आहे 7 डझन आणि रुपये पण दिले आहे. पहिले तर आपण विक्री किंमत काढून घेऊ. विकले म्हटलं आहे त्यांनी, पहिली विक्री किंमत काढून घेऊ आणि त्याला प्रत्येक डझनवर किती कमवता येतो, 20 रुपये नफा कमवता येईल. लक्षात असू द्या. तर पहा आता 4844 हा 4844 भागेला 7 डझन. 7 डझन पुस्तकाने जर भागलं तर 1 डझन पुस्तकाची विक्री किंमत मिळते. पहा लक्षात घ्या, 1 डझन पुस्तकाची विक्री किंमत आता आपण काढत आहे. पहा लक्ष द्या, हे किती, 7 सकम 42. याच्यात या ठिकाणी जे 42 म्हणजे किती राहिले, 6. 7 9 63, इथे 64 आहे, बाकी 1 राहिला आणि 7 दुने 14 हा कटला. हा पूर्ण कटला 7ने म्हणजे किती राहिले, 692. हे काय विक्री किंमत आहे म्हणजे तो विकतो. येईल लक्षात. मग त्याला प्रति याच्यावर किती मिळत आहे, याच्यावर त्याला मिळत आहे किती, तर 20 रुपये मिळत आहे. याचा अर्थ पहा, या ठिकाणी ही विक्री किंमत लिहून घेतोय 692. याच्यामधनं मी 20 वजा करतो त्याचा नफा म्हणजे आपल्याला काय मिळेल, खरेदी किंमत. मग खरेदी किंमत किती होईल पहा बरं, 692 मधून 20 मायनस करा म्हणजे 672 असं हे उत्तर मिळते. येईल लक्षात. हे काय हे काय हे काय हे सांगतोय पहा व्यवस्थित समजून. हे काय तर विक्री किंमत. हे बघा, विकली म्हणजे विक्री किंमत. मग मला एक सांगा, हे जर मी विक्री किंमत ठेवली, विक्री किंमतीमधून वजा केला मी नफा. येईल लक्षात. मला सांगा, सूत्र माहीत असेल तुम्हाला, विक्री किंमतीमधून जर नफा मायनस केला तर काय मिळते, खरेदी किंमत मिळते. काय मिळते, खरेदी. मग हे काय आहे, तर हे आहे आपली खरेदी किंमत. येईल लक्षात. हेच झालं उत्तर. कारण त्यांनी काय म्हटलं आहे, पुस्तकाची खरेदी किंमत किती, तर किती आहे ते 672 रुपये. येईल लक्षात. चला याच पद्धतीचं परत एक गणित बघू. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 15, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. काय म्हटलं आहे, एक पुस्तक विक्रेता 40 रुपये प्रति डझनवर नफा कमवितो जर त्याने 963 रुपयाला 9 डझन पुस्तक विकले तर 1 डझन पुस्तकाची खरेदी किंमत किती. त्याच पद्धतीचं गणित आहे. 1 डझन पुस्तकाची खरेदी किंमत काढायची आहे. पहिले तर आपण विक्री किंमत काढून घेऊ 1 डझन पुस्तकाची. तर पहा, 963 भागेला 9 हे जर भागलं आपण तर काय मिळते, हे काय विकले म्हणजे विक्री किंमत मिळते आपल्याला. पहा लक्ष द्या, 9 1 9, 6ला भाग जात नाही, 0 घेतला, 9 7 63, 9 7 63 म्हणजे 107 रुपये काय ही विक्री किंमत. काय राहील ही विक्री किंमत. आता मला एक सांगा, 107 रुपये विक्री किंमतीमधून जर नफा मी मायनस केला 40, हा नफा जर मायनस केला मी 40 तर आपल्या खरेदी किंमत मिळते ती किती, 67. 107 मधून 40 करा, 67 तुम्हाला मिळते. परत एकदा सांगतो, हे काय आहे
तर हे आहे विक्री किंमत. हा काय आहे तर हा आहे आपला नफा. मग हे काय निघते तर हे निघते आपली खरेदी किंमत. येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून टाका काय उत्तर राहते ते 67 असं उत्तर मिळते आपल्याला. चला त्यानंतरचा आपण एक प्रकार बघू. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 16 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलं आहे पहा. एका विक्रेत्याने 2 खुर्च्या प्रत्येकी 1000 रुपयाला विकल्या. एकात खरेदीच्या 12% नफा व दुसऱ्यात 12% तोटा झाला तर प्रत्यक्ष व्यवहारातील नफा किंवा तोटा किती. नफा किंवा तोटा किती असं त्यांनी म्हटलं आहे. मग आता पहा या व्यवहारामध्ये एक दिसत आहे तुम्हाला की एकात खरेदीच्या 12% नफा व दुसऱ्यात 12% तोटा. म्हणजे जर टक्केवारी जर सारखी असेल नफ्या आणि तोट्याची तर एक सूत्र वापरता येईल आपल्याला. पहा कोणत्या पद्धतीने. नफा किंवा तोट्याची टक्केवारी सारखी असल्यास काय म्हटलं आहे पहा. नफा किंवा तोट्याची टक्केवारी सारखी असल्यास एक सूत्र वापरता येईल. ते कुठलं तर पहा अतिशय साधं सूत्र आहे. एक्सचा वर्ग भागेला 100. काय म्हटलं आहे तुम्हाला पहा एक्सचा वर्ग भागेला 100. हा एक्स म्हणजे काय तर त्याने दिलेली टक्केवारी. ओके मग त्याने दिलेली टक्केवारी काय तर एक्स याच्यानुसार आपण सूत्रानुसार हे गणित सोडून घेऊ. पहा लक्ष द्या. बरोबर एक्स म्हणजे काय त्यांनी दिलेली टक्केवारी 12 हे लिहून घेतो मी 12 आणि 12चा काय म्हटलं आणि वर्ग. हा वर्ग करा. भागाकारात काय तर 100. येईल लक्षात. फक्त या ठिकाणी आपल्याला वर्ग संख्या माहीत असणं गरजेचे आहे. तर पहा काय करता येईल आता मला सांगा 12चा वर्ग किती 144. ओके आणि भागाकारात काय 100. तर भाग जात नाही पॉईंटमध्ये उत्तर मिळते. मग काय 2 शून्य 2 घरा अगोदर पॉईंट द्या म्हणजे उत्तर काय राहिलं आपलं हे 1.44. 1.44% हे उत्तर आहे आपलं. परंतु मग हा नफा होईल का तोटा होईल हे महत्त्वाचं आहे. तर जेव्हा टक्केवारी सारखी सारखी असेल अशा व्यवहारात नफा कधीच होत नसतो. हा तोटाच होत असतो. येईल लक्षात. लक्षात ठेवा टक्केवारी जर सारखी असेल तर नेहमी तोटा होतो. या ठिकाणी 1.44 काय होईल या व्यवहारात तोटा होईल. येईल लक्षात. अतिशय कमी वेळात निघते. एक्सचा वर्ग भागेला 100 लक्षात ठेवा. कधी नफा किंवा तोट्याची टक्केवारी जर सारखी असेल तर अशा वेळेस काय एक्सचा वर्ग भागेला 100. एक्स म्हणजे त्याने दिलेली टक्केवारी. आता पहा 1000 रुपये रेट इथे काही गरजेची नाही कारण नफा आहे त्याच रकमेवर होत आहे आणि तोटा आहे त्याच रकमेवर होत आहे. मग नफा किंवा तोटा डायरेक्ट घेऊन घेतलाय आपण. येईल लक्षात. चला या पद्धतीने उत्तर काढा. 1.44% हा आपला या गणिताचं उत्तर राहील तोट्यामध्ये. ओके चला याच पद्धतीचं परत एक गणित बघू. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 16 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. एका विक्रेत्याने 2 टेबल प्रत्येकी 2500 रुपयाला विकल्या. एकात खरेदीच्या 16% नफा व दुसऱ्यात 16% तोटा झाला तर प्रत्यक्ष व्यवहारातील नफा किंवा तोटा किती. त्याच पद्धतीनं आहे फक्त यांनी टक्केवारी आता चेंज केली आहेत. किती टक्के दिले आहेत 16. मग टक्केवारी जर सारखी सारखी असल्यास काय सांगितलं आहे नफा किंवा तोट्याची टक्केवारी सारखी असल्यास एक सूत्र वापरता येईल आपल्याला. कुठलं एक्सचा वर्ग भागेला काय तर 100. हे माहिती आहे तुम्हाला आता. ठीक आहे ना. चला मला सांगा एक्स म्हणजे काय त्यांनी दिलेली टक्केवारी ते लिहून घेऊ. किती आहेत एक्स बरोबर 16. 16चा वर्ग भागेला 100. आता 16चा वर्ग माहिती आहे आपल्याला किती तर हे आहे 256. 256 भागेला 100. मग काय करता येईल 2 शून्य 2 घरा अगोदर पॉईंट द्या म्हणजे 2.56% हा काय होईल नेहमी तोटा. अशा व्यवहारात काय होत असतो तोटा. येईल लक्षात. चला अतिशय कमी वेळामध्ये उत्तर मिळते या पद्धतीने जर काढलं तर. नाहीतर मग सेपरेट काढून वजाबाकी करून त्याची टक्केवारी काढावं लागते. ओके चला लिहून टाका 2.56% तोटा. यानंतरचं परत एक वेगळा प्रकार बघू. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 17 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटलं आहे पहा. एक दुकानदार 250 ग्रॅम ऐवजी 200 ग्रॅम वजनच वस्तू देतो. म्हणजे 250 ग्रॅम घेण्याऐवजी तू 200 ग्रॅमच घेतो. तर दुकानदारास शेकडा नफा किती होईल. शेकडा नफा विचारला आहे त्यांनी. काय करता येईल पहा या ठिकाणी आपल्याला इथे सूत्र वापरता येईल. पण सूत्र न वापरता जर गणित सोडवलं तर कशा पद्धतीने सोडवता येईल पहा. लक्ष द्या. दुकानदाराला किती घ्यायचं होतं वजन आपण मागितलं त्याला 250 ग्रॅम. तो देतोय आपल्याला 200 ग्रॅम म्हणजे स्वतः जास्त किती कमवतोय 50 ग्रॅम. येईल लक्षात. 50 ग्रॅम जास्त कमवतो कोणत्या ग्रॅमवर तर तो दानी पाड्यामध्ये कोणते ग्रॅम ठेवतो 250 ग्रॅम न ठेवता 200 ग्रॅम ठेवतो. मग 200 ग्रॅम जेव्हा तो दानी पाड्यात ठेवतो त्यावेळेस तो प्रत्येक वेळेस 50 ग्रॅम कमवतो.
म्हणजे काय, 200 ग्रॅमवर तो 50 ग्रॅम कमवत आहे, तर ही टक्केवारी किती येईल लक्षात. या पद्धतीने गणित सोडवता येईल. आता पहा, सूत्रात जर मांडणी करतो म्हटलं तर कसं होईल, तर पहा, मूळ वजन वजा चुकीचे वजन भागाकारात चुकीचे वजन. ठीक आहे, हे सूत्र आहे. आणि टक्केवारी म्हटलं तर गुन्ह्याला आपल्याला इकडे 100 करता येईल. पहा, परत एकदा सांगतो, मूळ वजन वजा चुकीचे वजन आणि भागाकारात काय तर चुकीचे वजन, या पद्धतीनं. आणि गुन्ह्याला काय 100, कारण टक्केवारी म्हटलं म्हणून गुणाकारात 100 करावं लागते. आता मूळ वजन म्हणजे काय तर 250 हा मूळ वजन. त्याच्यानंतर चुकीचे वजन म्हणजे काय तर 200. याच्या दोघांमधला फरक म्हणजे मूळ वजन आणि चुकीचे वजन मधला फरक मिळते. ओके, त्यानंतर आता पहा, मूळ वजन आणि चुकीचे वजन मधला फरक काय निघाला आपला 50. ओके, वजाबाकी केल्यानंतर 50. आणि चुकीचे वजन किती होतं, चुकीचं वजन आपलं नंतरचं 200. मग हे छेदामध्ये आलं. येईल लक्षात. सूत्र वापरता येते, नाही वापरलं तर ही चांगलंच. आपल्या लक्षात आलं पाहिजे की तो जो 50 ग्रॅम कमवत आहे तो कोणत्या ग्रॅमवर कमवत आहे, 200 ग्रॅमवर. 250 ग्रॅमवर कमवत नाही. 250 ग्रॅम एकूण आहे, हे आणि हे मिळवले तर 250 ग्रॅम होत आहे. म्हणून छेदामध्ये जे आहे आपल्याला 200 ग्रॅम लिहावं लागेल, चुकीचे वजन. ओके, बस झाला. हे सोडवलं की झालं आपलं उत्तर. पहा, लक्ष द्या, 0 0 0 0 कटला. 2ने जर 50ला भागलं तर 50चे निम्मे म्हणजे 25 हे आपलं उत्तर आहे. चला, 2ने याला भागा, म्हणजे कितीच राहिले, 25%. हे काय होईल, 25%. आणि काय म्हटलं आहेत पहा, तर दुकानदारास शेकडा नफा किती, मग हा नफा होईल 25% नफा होईल. कोणाला, दुकानदाराला. येईल लक्षात तुमच्या. चला, व्यवस्थित लिहून टाका. याच पद्धतीचं परत एक गणित बघू आपण. पहा, लक्ष द्या, प्रकार नंबर 17, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. काय म्हटलाय, एक दुकानदार 1000 ग्रॅम ऐवजी 900 ग्रॅम वजनच वस्तू देतो, तर दुकानदारास शेकडा नफा किती होईल. त्याच पद्धतीचं गणित आहे. 1000 ग्रॅम ऐवजी तो 900 ग्रॅम वजन घेत आहे. मग मला सांगा, आपलं मूळ वजन 1000 ग्रॅम आणि चुकीचं वजन काय तर 900. आता त्या पद्धतीने आपण सोडून पाहू. चला, काय होईल पहा, मूळ वजन 1000. सूत्र लिहून घेत नाही, सूत्र याच्या पूर्वीच लिहून घेतलाय, पाहून घ्या. ठीक आहे ना. चला, 1000 वजन घ्यायचं आहे, कोणी घ्यायचं आहे, दुकानदाराने. पण तो किती घेतोय, 900 ग्रॅम. चुकीचं वजन घेतलं त्याने 900 ग्रॅम. भागाकारात काय करतो, परत आपण चुकीचंच वजन लिहितो आणि गुन्ह्याला काय हे 100. सूत्रानुसार मांडणी केली आहे मी. ओके, आता वा दुसरी स्टेप काय, 1000 मधून 900 गेले, काय राहिले 100 ग्रॅम. कारण तो 900 वर, बघा या 900 वर चुकीच्या वजनावर म्हणजे 900 वर 100 ग्रॅम तो कमवत आहे. मग हे टक्केवारी किती, बोध झालाय. लक्ष द्या, 0 0 0 0 कटला. कोणतेही शून्य काटा, अंशातले आणि छेदातले. म्हणजेच काय करता येईल, आता पहा, 100 भागेला 9 हे सोडवायचं आहे. पॉईंटमध्ये उत्तर मिळणार आहे, डायरेक्ट आपल्याला काढता येणार नाही. बाजूला घेऊन सोडून सांगतोय. पहा, 100ला भागायचं आहे कितीने, 9ने. लक्ष द्या, 9 1 9 किती राहिला, 10 मधून 9 गेलं 1 राहिला. हा 1 0 इथे घेतला मी. ठीक आहे, परत 9 1 9 किती राहिला, 10 मधून 9 गेला 1 राहिला. एक्स्ट्रा 0 घेतला म्हणून पॉईंट दिला. ओके, परत 9 1 9, त्यानंतर परत 1, 10 मधून 9 गेले 1 राहिले. एक्स्ट्रा 0 परत घेतला, आता भाग जातो. 9 1 9, बस झालाय. म्हणजेच उत्तर किती राहिलं आपलं, हे 11.11% नफा. कोणाचा नफा, दुकानदाराचा नफा. म्हणजे 11.11% हा झाला दुकानदाराचा नफा. येईल लक्षात. चला, लिहून टाका. त्यानंतरचा आता वेगळा प्रकार बघू आपण. पहा, लक्ष द्या, प्रकार नंबर 18, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटलाय, एक दुकानदार 1800 ग्रॅम ऐवजी 2000 ग्रॅम वजन वस्तू देतो, तर दुकानदारास शेकडा तोटा किती होईल. आता पहा, त्याला 1800 द्यायचं, तो जास्त देऊन देतो, असा कोणता दुकानदार करत नाही. पण तरीही लक्षात घ्या, गणित आहे आपलं काय, 1800 ग्रॅम ऐवजी 2000 ग्रॅम वजन तो देत आहे, तर स्वतःचा तो तोटा करून घेत आहे. मग यांनी म्हटलंय की तोटा किती होईल. तर पाहू आता त्याच पद्धतीने. पहा, लक्ष द्या, मूळ वजन आहे 1800. ठीक आहे ना. 1800 ग्रॅम ऐवजी तो किती देत आहे आपल्याला, 2000 ग्रॅम. म्हणजे चुकीचं वजन आहे, तो चुकीनं देत आहे आपल्याला 2000 ग्रॅम. मग छेदामध्ये काय लिहायचं, चुकीचंच वजन. मग चुकीचंच वजन म्हणजे काय तर 2000, गुणाकारात काय 100. येईल लक्षात. परत एकदा मी सूत्र लिहून सांगतोय तुम्हाला. पहा, काय करा, सूत्रामध्ये मूळ वजन वजा चुकीचे वजन भागाकारात काय तर चुकीचे वजन. ओके, गुणाकारात काय तर 100. बस झालाय. या पद्धतीने करायची मांडणी. परत मूळ वजन वजा चुकीचे वजन
छेदामध्ये काय चुकीचे वजन गुणेला 100 हे सूत्र आहे. त्याच पद्धतीने मी सूत्र यूज केलं आहे पहा. 1800 काय मूळ वजन आहे, त्याला हे घ्यायचं होतं, त्याने चुकीने 2000 घेतलाय, छेदामध्ये परत चुकीचं वजन गुणेला 100. बस झाला, हे सोडवायचं आहे. दोघांमधला फरक म्हणजे हे काय 200चा फरक आहे. 1800 आणि 2000 मध्ये कितीचा फरक आहे 200चा. ओके, छेदामध्ये काय लिहाल परत हे 2000 येईल लक्षात. गुणाकारात काय तर 100 झालाय. पहा लक्ष द्या, 1 2 3 1 2 3 बस झालाय. अंशामध्ये 20 आहे, छेदामध्ये 2 आहे. बे 1 बे आणि बे 1 बे किती टक्के राहिले 10%. हे 10% काय होईल शेकडा तोटा होईल कोणाचा दुकानदारा, तो जास्त वजन देत आहे. ठीक आहे ना, म्हणजेच काय 10% तोटा झाला दुकानदाराचा. ठीक आहे, चला लिहून टाका 10% तोटा. याच्या पूर्वीचं टॉपिक हे सारखंच आहे, परंतु त्या टॉपिकमध्ये नफा होत होता दुकानदाराला, आणि या टॉपिकमध्ये दुकानदाराचा काय होतो तोटा होतो. येईल लक्षात. चला लिहून टाका. परत याच पद्धतीचं एक गणित बघू. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 18 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. एक दुकानदार 2400 ग्रॅम ऐवजी 3000 ग्रॅम वजन वस्तू देतो, तर दुकानदारास शेकडा तोटा किती. या ठिकाणी तोटाच होणार आहे. 2400 ग्रॅम ऐवजी तो 3000 म्हणजे 600 ग्रॅम जास्त देत आहे. मग त्याच पद्धतीने सूत्र माहिती आहे तुम्हाला कुठलं, मूळ वजन वजा चुकीचे वजन भागेला चुकीचे वजन गुणेला 100. येईल लक्षात. गुणेला 100 लक्षात ठेवायची गरज नाही, कारण टक्केवारी म्हटलं म्हणून आपण गुणेला 100 करतोच आहे. ओके, तर पहा मूळ वजन कुठलं 2400, सूत्र लिहून घेत नाही त्याच्यानुसार मांडणी करतोय आता. मूळ वजन 2400 वजा चुकीचे वजन किती आहे 3000 आहे, आणि भागाकारात चुकीचे वजन किती तर परत 3000 इथेच लिहित आहे, चुकीचे वजन आहे, आणि टक्केवारी म्हटलं म्हणून गुणेला 100. चला तर काय करता येईल, 2400 वजा 3000 किंवा 3000 वजा 2400 म्हणजेच काय हे झाले 600, छेदामध्ये काय तर 3000 आणि गुणेला काय तर 100. बस झालाय. 1 2 3 1 2 3. ओके, 3 1 3 आणि 3 2 6 म्हणजे हे किती झाले, हे झाले 20%. 20% काय होईल, हा हे 20% होईल तोटा. कोणाचा तर दुकानदाराचा तोटा. तो स्वतःच्या हाताने स्वतःचा तोटा करून घेतोय. ठीक आहे, चला व्यवस्थित लिहून टाका. त्यानंतरचा आता वेगळा एक नवीन प्रकार बघू आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 19 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. एक वस्तू 1200 रुपयाला विकल्याने जेवढा नफा होतो तेवढाच तोटा ती वस्तू 900 रुपयाला विकल्याने होतो, तर वस्तूची मूळ किंमत किती. आता वस्तूची मूळ किंमत काढायची आहे आणि त्यांनी नफा आणि तोट्याच्या किमती दिल्या आपल्याला डायरेक्ट. पहा काय म्हटलं आहे, 1200 रुपयाला विकल्याने जेवढा नफा होतो तेवढाच तोटा ती वस्तू 900 रुपयाला विकल्याने होते. तर पहा या ठिकाणी एकशी मांडणी करता येईल आपल्याला या पद्धतीने. पहा काय म्हटलं आहे, एक वस्तू 1200 रुपयाला विकल्याने जेवढा नफा होतो म्हणजे x वजा 1200. येईल लक्षात, जेवढा नफा होतो तो मायनस केलाय आपण, बरोबर. चला काय करता येईल, तेवढाच तोटा ती वस्तू 900 रुपयाने. म्हणजेच काय काय करू आता या ठिकाणी 900 वजा x करू आता आपण. लक्षात आलं तुमच्या मांडणी. ठीक आहे, आता हे सोडवलं की डायरेक्ट उत्तर मिळते. आणि याच्याही पेक्षा शॉर्टकट पद्धतीने दुसरे एक स्टेप सांगतोय तुम्हाला. दुसरी पद्धत बाजूला लिहून घेऊ आपण नंतर, पहिले सोडून घेऊ आपण. नियमानुसार काय होईल पाहता इथे. हा जो x आहे हा x कशामध्ये मायनसमध्ये आहे, इकडे आल्यावर तो प्लस होऊन जाईल. म्हणजे हा एक x आणि तो एक x, 1 आणि 1 2x, हा 2x लिहिलाय मी. येईल लक्षात. त्याच्यानंतर पहा ही जी संख्या आहे मायनसमध्ये, इकडे गेल्यावर प्लसमध्ये जाईल. म्हणजेच काय होईल, हे 900 असेच आणि प्लस हे काय होईल परत 1200. येईल लक्षात. ही झाली या पद्धतीचे आपण पक्षांतर करून घेतला. आता काय होईल पहा, एकशे रेट काढायची आपल्याला. मला सांगा यांची बेरीज करून घ्या पहिले. 1200 आणि 900 हे झाले 2100. मग अशी मांडणी करून घेतोय मी. x बरोबर हे झाले पूर्ण 2100 आणि भागाकारात काय जाईल, हा गुणाकारातला इकडे जाईल भागाकारात. बस झालाय. या 2100ला जर 2ने भागला तर आपलं 100 रेट मिळते. x म्हणजेच आपले उत्तर. x बरोबर किती पहा, 2ने याला भागतो, बे 1 बे सरळ सरळ पहा. 2100ची निम्मी किती 1050. 2100चे हाफ करा, कारण 2ने आपण भागतोय म्हणजे 1050. हे असं आपलं उत्तर येईल. येईल लक्षात. जर एकशी मांडणी करतो म्हटलं तर. आता याच्या व्यतिरिक्त जर साध्या पद्धतीने सोडवतो म्हटलं तर काय, आता नफा आणि तोटा म्हटलं आहे ते दोन्ही ह्याच्यात, एकाच्यात नफा एकाच्यात तोटा, मग दोन्ही प्लस करून घेऊ. पहा या पद्धतीनं. समजा पहिला अंक आहेत किंवा संख्या आहेत 1200, दुसरा किती आहे तोट्याची संख्या आहेत 900. हे 900 मी लिहून घेतलं. ओके, याला भागेला 2 करायचं, बस झालं. ही स्टेप डायरेक्ट ही येईल लक्षात, ही म्हणा किंवा ही म्हणा. ठीक आहे, आता काय करता येईल पहा डायरेक्ट या ठिकाणी. 1200 आणि 900 हे झाले 2100 आणि 2100 भागेला 2 म्हणजेच काय तर 1050 असं हे उत्तर मिळते तुम्हाला. येईल लक्षात.
चला हे स्टेप घ्या, व्यवस्थित समजून घ्या. या स्टेपनं सोडवलं तरी चालते. या स्टेपनं अतिशय कमी वेळात उत्तर मिळते तुम्हाला. ठीक आहे, चला तर या पद्धतीने सोडवता येईल. चला याच पद्धतीचं परत एक गणित बघू आपण. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 19 प्रश्न क्रमांक त्यामधला हा दुसरा. एक वस्तू 1800 रुपयाला विकल्याने जेवढा नफा होतो तेवढाच तोटा ती वस्तू 1400 रुपयाला विकल्याने होते, तर वस्तूची मूळ किंमत किती? आता म्हणजे शॉर्टकट पद्धत जी दुसरी पद्धत अवलंबली ती कोणती होती? तर एक संख्या ही नफ्याची आहे, जेवढा नफा, आणि ही तोट्याची आहे. म्हणजे काय करता येईल आपल्याला, यांची बेरीज करून घेऊ. 1800 आणि 1400. ओके, शॉर्टकट पद्धत आहे बिलकुल. चला याला कितीने भागायचं? 2ने. ठीक आहे, मग काय करता येईल? 1800 आणि 1400 हे किती झाले? हे झाले 1800 आणि 1400 हे किती झाले आपले? 3200. किती झाले हे? 3200. आणि भागाकारात काय? तर 2. बस झाला आहे. 2ने याला भाग देऊ आपण, उत्तर मिळते. बे एक बे, बे एक बे, इथे 1 राहिला, बे सक 12 आणि हे 2 0. म्हणजे आपलं हे उत्तर किती मिळते? 1600. बस झाला. अतिशय कमी वेळामध्ये उत्तर मिळते या गणिताचं. ठीक आहे, चला व्यवस्थित लिहून टाका. त्यानंतरचा नवीन प्रकार बघू आता आपण एक. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 20 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. एक वस्तू 2500 रुपयाला विकल्याने विक्रीच्या 1/5 नफा झाला. नफा किती? 1/5 झाला, तर त्या व्यवहारात शेकडा नफा किती? आणि काढायचं काय आपल्याला? शेकडा नफा. म्हणजे गुन्हेला 100 परत करायचं आहे. तर पहा, लक्ष द्या. ही कुठली किंमत आहे? एक वस्तू 2500 रुपयाला विकल्याने, विक्री किंमत आहे. विक्री किंमत. मग काय करता येईल? विक्री किंमत लिहून घेऊ 2500. ठीक आहे, नफा काढू. विक्री किंमतीवरून नफा काढू आपण. किती नफा दिला? 1/5. बघा, 5 1 5, 5 5 25. म्हणजे हे झाले 500 1 500च. हे ठीक आहे. हे किती झाले? 500. 500 काय? नफा. लक्षात. आता मला सांगा, नफा काढण्यासाठी काय पाहिजे आपल्याला? नफा काढण्यासाठी नफ्याची तर रेट पाहिजेच आपल्याला, पण छेदामध्ये पाहिजे कुठली किंमत? तर खरेदी किंमत. ती वस्तू होती किती रुपयाची, त्याच्यावर आपल्याला 500 रुपये नफा मिळाला. हे तर विक्री किंमत आहे ना. मग मला सांगा, खरेदी किंमत कधी मिळते? विक्री किंमत वजा नफा म्हणजे खरेदी किंमत. कारण ती वस्तू आहे, पहा आता, 2500 वजा 500 करा म्हणजे 2000 रुपयाची ती काय होती? वस्तू होती. हे लक्षात. 2000 रुपयाची वस्तू होती, त्याच्यावर 500 रुपये नफा मिळविला आणि त्यांनी विकली कितीची होती? 2500ची. पहा, या दोघांची बेरीज म्हणजे 2500 झालं पाहिजे. इथलं लक्षात. सूत्र आहे सुरुवातीचे, ते लक्षात घ्या. ठीक आहे ना. चला, तर हे शेकडेवारी म्हटलं होतं, इथे काय? गुन्हेला टक्केवारी. बस झाला आहे. इथलं लक्षात. 2000 रुपयाची वस्तू, 500 रुपये नफा, टक्केवारी किती? आणि विक्री किंमत कितीची होती? 2500 रुपयाची होती. नफा त्याच्यावर 500 होता. चला काय करता येईल आता? हे सोडून घेऊ आपण. पहा, लक्ष द्या. 1 2 3, 1 2 3. बस झालाय. या 2ने 50ला भागा. परत तेच काय? 50ला जर भागलं, 50चे निम्मे करा म्हणजेच काय? 25%. 25% काय होईल? शेकडा नफा. म्हणजे हा 25% काय होईल? तर नफा होईल. हे लक्षात ठेवा व्यवस्थित. काय? ही कुठली किंमत आहे? परत सांगतो, ही कुठली किंमत? विक्री किंमत. विक्री किंमत वजा कुठली किंमत? ही नफा. विक्रीमधून जर तुम्ही नफा वजा केला तर काय मिळते तुम्हाला? ही मिळते तुमची खरेदी किंमत. खरेदी किंमत मिळते. हे लक्षात. चला व्यवस्थित पहा. विक्रीमधनं काय? नफा जर काढून टाकला आपण तर काय मिळते आपल्याला? खरेदी किंमत मिळते. हे लक्षात. चला व्यवस्थित लक्षात घ्या. त्यानंतर याच पद्धतीचं परत एक गणित बघू आपण. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 20 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. एक वस्तू 7200 रुपयाला विकल्याने विक्रीच्या 1/6 नफा झाला, तर त्या व्यवहारात शेकडा नफा किती? काय काढायचं आहे? शेकडा नफा काढायचा आहे. त्याच पद्धतीनं पहिले तर नफा काढून घेऊ आपण. मला सांगा, विक्री किंमत काय होती? विकल्याने 7200 विक्री किंमत होती. पहा, विक्री किंमतीमध्ये काय काय असते? खरेदी किंमत असते आणि दुकानदाराचा नफा पण असतो त्याच्यात. पहिले नफा काढून घेऊ. नफा किती दिला आहे? 1/6. हेच झाली विक्री किंमत. विक्री किंमत गुणेला 1/6. काय काढत आहे आपण? नफा. नफा काढून घेऊ. त्याने 1/6 नफा दिला आहे. 6 1 6, 6 1 6, याच्यातला 1 राहिला आणि 6 दुणे हा 12. म्हणजेच काय? 12वर 2 शून्य. याचा अर्थ हे किती झाले? 1200. ओके, 1200 रुपये काय? हा नफा. हा काय आहे? तर नफा. मग नफा लिहून घेऊ इथे 1200. आणि छेदामध्ये काय पाहिजे आपल्याला? खरेदी किंमत. खरेदी किंमतसाठी काय करतोय आपण? विक्री किंमतीमधून नफा वजा करा. विक्री किंमतीमधून नफा वजा केल्यानंतर खरेदी किंमत मिळते. मग मला सांगा, 7200 मधून 1200 गेले, किती राहिले? 6000 राहिले. मग खरेदी किंमत किती होती आपली? तर 6000 होती. आणि या दोघांची बेरीज 7200 झाली पाहिजे. पहा, दोघांची बेरीज बरोबर 7200 होते. ठीक आहे. आणि टक्केवारी म्हटलं म्हणून गुन्हेला 100. बस झालाय.
हे सोडून घेऊ आता आपण. पहा, लक्ष द्या. 1 2 3 1 2 3 बस झाला आहे. 6 1 6 आणि 6 2 12 म्हणजे 20 राहिले. याचा अर्थ 20% काय होईल, हा नफा होईल. शेकडा नफा म्हणजे 20% नफा. या पद्धतीने हे गणित सोडवता येईल लक्षात. तर पहा, जवळपास हे 20 प्रकार झाले आहे. या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबून जाऊ. या पुढचे प्रकार या पुढच्या लेक्चरमध्ये घेऊन येऊ. तर धन्यवाद.